म्हणून आता ई-पॅड सर्वांना देणं हे मंत्रिमंडळाने 1 महिन्यापूर्वी घेतलेला तो निर्णय आहे. त्याची अंमलबजावणी आता होते. ते जे कीपॅड द्यायचे तर ते मंत्र्यांना असलेले प्रिन्सिपल सेक्रेटरीना इथपर्यंत ते मर्यादित आहे. म्हणून त्याची संख्या जास्त नाही, जवळपास 100च्या वर ते दिले जाणार नाहीत. मंत्रिमंडळामध्ये जे काही ठराव येतात त्याला गुप्त रीतीने गुप्त म्हणून ते असतात. त्याची वाच्यता कुठे होऊ नये किंवा तो ठराव इतरत्र जाऊ नये ही जबाबदारी सुद्धा त्याच्यामुळे फिक्स होणार आहे. कुणाकडून गेलंय किंवा काय गेलंय हे सुद्धा सगळं तपासलं जाईल. आणि ही अत्यंत काळाची गरज आहे. पेपरलेस कार्यक्रम करण्यासाठी सरकारने घेतलेला मोठा निर्णय. एसटी कर्मचारी 56% पगार देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. उर्वरित पगार शासन. एसटी महामंडळाची जी अवस्था आहे ती बिकट आहे. आमचे मंत्री प्रताप सरनाईक त्याच्यातून रस्ता काढतायत. जेवढं शक्य होईल तेवढं जास्त पेमेंट लवकरात लवकर द्यायची त्यांची भूमिका सुद्धा आहे. त्यांनी तशी मुख्यमंत्र्यांना विनंती सुद्धा केली. म्हणून मला वाटतं जास्त काळ एसटी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार नाही. एकनाथ शिंदेच्या खाण्यात नाही आता जनता दरबार घेणार आहे. त्याला उत्तर म्हणून श्रीकांत शिंदे मुंबईत शिवसंवाद कार्यक्रम घेणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला म्हटल्या जाणाऱ्या ठाण्यात आपला महापौर व्हावा या रणनीतीवर भाजपने कामाला सुरुवात केली. प्रत्येक पक्ष, मी अनेक वेळा सांगतोय की तुम्ही ह्या दोन्ही पक्षाचं असं मिक्सिंग करू नका. गणेश नाईकने एखादा बैठक घेतली किंवा जनसंवाद साधला, त्याचा अर्थ आता असा आहे की तो शिवसेना डिचवतोय असं काही नाही. प्रत्येक मंत्र्याला महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागामध्ये जाऊन असे मेळावे घेण्याचे अधिकार आहेत, लोकसंवाद साधण्याचे अधिकार आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा सुद्धा अधिकार आहे. म्हणून त्या पद्धतीने ते करतात. म्हणून याचा आता महापौर होईल किंवा त्याचा होईल यापेक्षा त्यांचा पक्ष कसा वाढेल हा प्रयत्न प्रत्येकजण करतायत. तोच एक प्रयत्न गणेश नाईक किंवा त्यांचे इतर सहकारी करत असतील. म्हणून त्याच्याशी आम्हाला ना त्यांच्यावर राग आहे ना ते घेत आहेत म्हणून काही आक्षेप आहे. वक्फ कायदा अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये वक्फ बोर्डाच्या जागेची तपासणी सुरू आहे. झिरो टॅक्सच्या बाबतीत जवळपास 50% जमीन अतिक्रमणित आहे आणि वेगवेगळ्या धार्मिक संस्थांनी बळकावली असतात. सरकारच्या वतीने काय वक्फ बोर्डाची जमीन अतिक्रमणित आहे असं हे म्हणणं चुकीचं आहे. अनेक गावचे गावं त्या ठिकाणचा शेतकरी हा वर्षोनवर्ष पिढ्याने पिढ्या ती जमीन कसतोय. अनेक ठिकाणी जे काही मंदिर उभे झाले त्यांना सुद्धा 50 वर्षाच्या पुढचा कालावधी लोटलेला आहे आणि त्या जागा सुद्धा आज वक्फ बोर्ड हे आमच्या मालकीच्या आहेत असं म्हणून त्यांना नोटीस जे देत आहेत त्यामुळे चुकीचे आहे. म्हणून वक्फ बोर्डाला असं कोणतीही कारवाई केली तर त्याला आमचा तीव्र विरोध असणार आहे. आता जे बिल आलं त्या बिलाच्या नुसार पुन्हा आता या जमिनीची तपासणी केली जाते आणि जे ऍक्च्युअल आहेत त्या जमिनीच फक्त त्यांच्या राहतील. बाकी जमिनीवर त्यांना आता कोणत्याही प्रकारचा अतिक्रमण त्यांचं करता येणार नाही. म्हणून वक्फ बोर्डच्या नावाखाली जे काही जमिनीचे घोटाळे झालेले ते आता सर्व बाहेर निघतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.